बिचारे नशेच्या अंमली पदार्थाचं सेवन केल्यामुळे धुंद पडले होते. अंमली पदार्थाच्या बाटल्या त्यांच्या आसपास विखुरल्या होत्या आणि वातावरणात दुर्गंधी पसरवत होत्या. समुद्राच्या लाटा रात्रीच्या शांततेत आवाज करत होत्या. मित्रा, बस कर पिणं, घरी कसे जाणार? विक्रमने समीरला पुन्हा दारू तोंडाला लावताना पाहून टोकले होते. त्या तिघांच्या तुलनेत विक्रमने कमी प्याली होती, तर ते तिघेही स्वतःचे भान हरवत होते. अरे, आजची रात्र तर मजा करू दे. माझे बाबा इलेक्शन जिंकले आहेत. समीर बोलताना अडखळला आणि पडता पडता वाचला होता. तर नितीन आणि आकाश समुद्राच्या कोरड्या वाळूवर पडले होते. त्यांनी इतकी दारू प्याली होती की त्यांच्यात उठण्याची हिंमतही उरली नव्हती. रात्र खूप झाली आहे, चला उठा, घरी जाऊया. विक्रम गाडीची चावी उचलत त्यांनाही उठवू लागला, पण ते 1 इंचही जागचे हरले नव्हते. नाही, आजची रात्र इथेच थांबतो. चांदण्या रात्रीच्या खाली आकाश नशेमध्ये धुंद होऊन म्हणाला होता. त्याचे डोळे मिटत होते. नशा हळूहळू त्याचे भान हिरावून घेत होती. मित्रा, वेडे झाले आहात का तुम्ही लोक? माझी उद्या पॉलिटिकल मीटिंग आहे. मला आता घरी जायचे आहे. डॅडी माझी वाट पाहत असतील. तो त्या तिघांकडे रागाने पाहत म्हणाला होता, पण त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. रागामध्ये विक्रमने समुद्रातून एक बाटलीत पाणी भरले आणि तिघांवर आळीपाळीने ओतले. हे काय आहे विक्रम? समीर ओरडला होता. त्याचे कपडे भिजले होते. तर नितीन आणि आकाशसुद्धा दचकून उठून बसले होते. ते सुद्धा विक्रमला कठोर नजरेने बघत होते. चला उठा, घरी जाऊया. मी आता अजून वाट पाहणार नाही. हे बोलून तो गाडीकडे निघाला. ते सुद्धा अडखळत गाडीपर्यंत आले होते. मित्रा, दारू तर आहे, पण नशा नाही, मजाच येत नाहीये, समीर चालताना अडखळत बोलला होता. तर नितीन आणि आकाशने त्याच्या बोलण्यावर एक निर्जीव हसणे हसले होते. ते लोक गाडीपर्यंत पोहोचले होते. विक्रम ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. समीर पुढे तर नितीन आणि आकाश मागे बसले होते की तेव्हाच विक्रमला बॅक व्ह्यू मिररमध्ये गाडीच्या मागे कोणाची तरी सावली दिसली. मित्रा, थांब थांब, गाडीच्या मागे कोणीतरी आहे. विक्रमने लवकर गाडी चालू करत आपल्यासोबत बसलेल्या समीरला सांगितले होते. त्याच्या बोलण्यावर तिघांनी आश्चर्याने मागे वळून पाहिले, जिथे कोणीतरी गाडीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होतं. विक्रमला धोक्याची जाणीव झाली, कारण त्याचा संबंध राजकीय पार्टीशी होता आणि त्याच्या शत्रूंची संख्या खूप जास्त होती. ते प्रत्येक वेळी त्याच्या शोधात असायचे. अनेक वेळा त्याच्यावर फायरिंग हल्लेसुद्धा झाले होते, पण त्याने मोठ्या कौशल्याने स्वतःला प्रत्येक हल्ल्यापासून वाचवले होते. त्याने लवकरच गाडीत ठेवलेली रिव्हॉल्वर उचलली आणि गाडीतून बाहेर पडू लागला. थांब मित्रा, आम्ही पण सोबत चालतो, समीरने म्हटले. तर ते सर्व कोणताही आवाज न करता अतिशय शांततेत गाडीतून खाली उतरले होते. विक्रम दोन्ही हातात रिव्हॉल्वर धरून समोर दिसत असलेल्या गडद सावलीवर निशाणा धरून हळूहळू चालत होता. तर ते तिघेही दबक्या पावलांनी त्यांच्या मागे मागे चालत होते की तेव्हाच अचानक त्या सावलीच्या जवळ पोहोचून विक्रमने रिव्हॉल्वरचा रोख तिच्या दिशेने केला. पण पुढच्या क्षणी ते तिघेही थक्क झाले. ती त्यांची कोणी शत्रू नसून एक खूपच सुंदर आणि कमी वयाची मुलगी होती, जी त्या चौघांना पाहून थरथरत होती. खरं तर ती आपल्या घरच्यांसोबत समुद्रकिनारी फिरायला आली होती आणि तिथे गर्दीत हरवली होती. कोण आहेस तू? विक्रमने त्वरित रिव्हॉल्वर खाली केली होती. तर नशेमध्ये असलेल्या समीर, नितीन आणि आकाशच्या डोळ्यात त्या निरागस मुलीला पाहून वासना उतरली होती. ती अतिशय सुंदर होती. नशेमध्ये असल्यामुळे त्यांना ती एखादी भरकटलेली परी वाटत होती. मी रस्ता विसरली आहे, ती अडखळत भीतीने म्हणाली होती. विक्रमच्या हातात रिव्हॉल्वर पाहून ती भीतीने थरथर कापत होती. तिला भीती होती की कुठेतरी तो तिच्यावरच गोळीनं झाडून देईल. कोणासोबत आली होतीस? विक्रमने मऊ आवाजात विचारले होते. तिचे निरागस सौंदर्य विक्रमचे होश उडवून गेले होते. त्याने हात पुढे करून नकळत तिच्या गालांना स्पर्श केला होता. त्याची नशासुद्धा त्या मुलीला पाहून वाढली होती. ते तिघेही मोठ्या खोल कुतूहलाने तिला बघत होते आणि ती मुलगी स्वतःला ओढणीने झाकताना विक्रमच्या स्पर्शामुळे लाजून मागे झाली होती. मामा लोकांसोबत ती कशीबशी बोलली होती. विक्रमने डोक्यापासून पायापर्यंत तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याला पाहिले. नशा एकदम अजून वाढली होती. तारुण्याची बेधुंद हावी होत होती. नाव काय आहे तुझे? यावेळी आकाशने प्रश्न केला होता. तिचे सौंदर्य पाहून त्या तिघांचे डोळे चमकले होते. त्यांची सैतानी मने तिच्याबद्दल चुकीचा विचार करत होती. ईश्वरी, तिने सांगितले. तर नितीनच्या ओठावर एक हलकेसे स्मितहास्य आले होते. तो नकळत 2 पावलं पुढे सरकला होता, तर ती सुद्धा मागे सरकली होती. लांब लांब राहा माझ्यापासून, ती भीतीने बोलली. ती त्या चौघांपासून घाबरत होती. त्यांच्या डोळ्यात ती स्वतःसाठी घाणेरडी वासना स्पष्ट पाहू शकत होती. खूप सुंदर आहेस तू, आणि तुझे नावही खूप सुंदर आहे. समीरने पुढे येऊन तिच्या ओठांवर आपला अंगठा फिरवला होता आणि ती घाबरून मागे झाली होती. हो, खरेच खूप सुंदर आहेस. ये आमच्यासोबत, आजची रात्र घालव. जी किंमत मागशील ती आम्ही देऊ. नितीन, त्याची विचारसारणी अत्यंत घाणेरडी होती. तो का मागे राहणार?
तो सुद्धा घाणेरड्या स्मितहास्यासह पुढे आला होता. समीर आणि आकाशने एकमेकांना पाहून चाणाक्ष अंदाजात डोळे मिचकावले होते. दारू आणि तारुण्याची नशा चौघांवर हवी होती. लांब राहा माझ्यापासून, नाहीतर मी आरडाओरडा करेल. ती आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवत मागे हटताना बोलली होती. तर त्या चौघांचा मोठा आवाज घुमला होता. अच्छा, चल कर बरं आरडाओरडा, आम्ही पण पाहतो की कोण येतंय तुला वाचवायला. नितीनने हसताना तिच्या बोलण्याची थट्टा उडवली होती. त्यांचे इरादे ईश्वरीला अत्यंत घातक वाटत होते, जे तिला चारी बाजूंनी घेराव घेऊन उभे होते. तिने आपल्या आत हिंमत गोळा केली आणि नितीन जो तिच्या जवळ आला होता त्याला पूर्ण ताकदीने धक्का देऊन अंधाधुंद धावली होती. पकडा तिला, पळता कामा नये, आकाशने लवकर म्हटले आणि तिच्या मागे धाव घेतली, जी खूप वेगाने त्यांच्यापासून दूर पळत होती. बिचारे नशेच्या अवस्थेत वेड्यासारखे तिच्या मागे धावले होते, तर ती रडत रडत सातत्याने पळत होती. तेव्हाच अंधार असल्यामुळे तिचा पाय एका जड दगडाला धडकला आणि ती तोंडावर ओल्या वाळूवर जाऊन पडली होती. वेदनेच्या तीव्रतेमुळे ती उठू शकली नाही. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण पायावर जोर टाकताच ती पुन्हा अडखळून पडली. तिने मागे वळून पाहिले तर नितीन तिच्या जवळ पोहोचला होता. तिचे श्वास जणू थांबले होते. बाकीचे सुद्धा धावत त्यांच्या मागे आले होते. तिने हिंमत करून उठण्याचा प्रयत्न केला आणि कसंबसं पळाली, पण सर्व व्यर्थ. विक्रम 1 मिनिटाच्या आत विजेच्या वेगाने तिच्याजवळ पोहोचला होता. त्याने ईश्वरीला हाताने पकडून आपल्याकडे खेचून घेतले होते. ती रात्रीच्या शांततेत मोठ्या मोठ्याने ओरडली होती, पण तिथे तिचा आवाज ऐकणारं कोणीही नव्हतं. ओरड, अजून ओरड, तो हसत तिला म्हणाला आणि निर्दयीपणे तिला ओल्या वाळूवर ढकलले आणि स्वतः तिच्यावर झुकला होता. बाकी तिघेही त्यांच्याजवळ पोचले होते. नाही नाही, प्लीज मला सोडून द्या, ती मोठ्याने डोके हलवत रडत होती. तिचे मोठे मोठे सुंदर डोळे अश्रूंनी भरले होते. विक्रमने निर्दयीपणे तिला प्रत्येक पडद्यापासून मुक्त केले. ईश्वरीने स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याने तिला इतक्या जोरात धक्का दिला की ती वेदनेने आणि भीतीने कापली होती. आणि मग काही क्षणात तिचे जग उद्ध्वस्त झाले होते. तिचे ओरडणे रात्रीच्या शांततेत हरवले होते. ओल्या वाळूवरती तुटलेली पडली होती, तर बाकी तिघे शांततेने हे सर्व पाहत राहिले. एका क्षणासाठी विक्रमच्या हृदयात तिच्यासाठी दया जागी झाली होती, पण उशीर झाला होता. ईश्वरी वेदनेने बेहाल झाली होती. नितीन तर आपली माणुसकीच विसरला होता. बस कर नितीन, ती मरेल, विक्रमने घाबरून म्हटले होते. नितीन वेड्यासारखं त्याचं राक्षसी रूप दाखवत होता. जेव्हा विक्रमने ईश्वरीला वेदनेने बेशुद्ध होताना पाहिले, तर त्याच्या आवाजावर नितीन शेवटी तिच्यापासून वेगळा झाला आणि आपले कपडे नीट करू लागला. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू जणू आटलेच होते. तिचे पूर्ण अस्तित्व तुटले होते. ती वेदना, अपमान आणि लाचारीमध्ये बेहाल पडली होती. त्या 4 बिघडलेल्या श्रीमंत मुलांनी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. ईश्वरी तिथेच ओल्या वाळूवर बेशुद्ध आणि तुटलेली पडलेली राहिली, तर ते 4 जण तिला एकटं सोडून तिथून निघून गेले. समुद्राच्या लाटांमध्ये वादळ निर्माण झाले होते. वारे आपल्या भयंकर रूपात वादळ बनले होते. उडणारी माती तिच्या भयान डोळ्यांवरून येऊन थांबली होती. एक अश्रू तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून घसरून कुठेतरी वाळूत हरवला होता आणि मग हळूहळू तिचे डोळे बंद होत गेले. कुठे गेली माझी मुलगी? मी माझ्या बहिणीला काय उत्तर देईल? रामराव दुःखद आवाजात बोलत होते. ते ईश्वरीला शोधून शोधून थकले होते, पण तिचा कुठेही काही पत्ता लागत नव्हता. रात्रीचे 3 वाजले होते आणि ते सर्व आतापर्यंत ईश्वरीला शोधत होते. ती या शहरात नव्हती. तिला या जागेबद्दल काहीही माहिती नव्हती. घरी सर्वजण काळजीत बसले होते. बाबा, आपल्याला पोलिसात रिपोर्ट करून द्यायला हवी, ती अशी मिळणार नाही, आदित्य थकलेल्या स्वरात बोलला. तो संध्याकाळपासून रामराव आणि केतनसोबत मिळून ईश्वरीला शोधत होता. तू वेडा झाला आहेस का आदित्य? पोलिसात रिपोर्ट दिली तर आमची बदनामी होईल, रामराव मुलाच्या बोलण्यावर रागात त्याला म्हणाले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत ही गोष्ट बाहेर जाऊ द्यायचीच नव्हती. तर मग काय करावं बाबा? असंच हातावर हात ठेवून बसून राहायचं का? ती आपल्याला अशी मिळणार नाही. फक्त पोलीसच तिला शोधू शकतात. आता वडिलांच्या बोलण्यावर केतन तडफून बोलला होता. त्याला माहीत होतं हे त्याच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. ते गेल्या 8 तासांपासून तिला सतत शोधत होते, पण तिचा काहीही पत्ता लागू शकला नव्हता. अजिबात नाही. पोलिसांना या प्रकरणात सामील करायचे नाही. त्यांनी स्पष्ट नकारात्मक डोके हलवले होते. तर मग अजून काय करावं? रामराव यांना सुनीतासुद्धा थकलेल्या स्वरात बोलली होती. त्यांना मुलाचे म्हणणे योग्य वाटत होते. प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर, पण पोलिसांच्या मदतीशिवाय सुद्धा हे लोक काहीही करू शकत नव्हते. जवळ उभी असलेली वैभवी आणि सानिका, ज्या ईश्वरीच्याच वयाच्या होत्या, सर्वांचं बोलणं शांतपणे उभे राहून त्या ऐकत होत्या. आपण स्वतः शोध करू,
पोलिसांना यात सहभागी करायचे नाही, हे अंतिम स्वरात म्हणत उठून ते उभे राहिले. सुनीता आणि बाकी सर्व त्यांच्यासोबत लाचार होऊन राहिले होते. चला परत समुद्राच्या जागी शोध घेऊ, तिथल्या लोकांना विचारू, कदाचित ईश्वरीचा काही पत्ता लागेल, ते फोन खिशात ठेवत बोलले होते. इकडे आदित्य आणि केतनसुद्धा रामरावाच्या बोलण्याशी सहमत होऊन उठून त्यांच्या मागे चालले होते. तो त्या तिघांना सोडून घरी आला होता. आदित्य, त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. घरात सर्वजण आपापल्या खोल्यात आराम करत होते आणि नौकरसुद्धा त्यांच्या क्वार्टरमध्ये गेले होते. तो मोठ्या लॉन्सला पार करत थेट आपल्या खोलीत गेला. तो सतत अस्वस्थतेच्या स्थितीत वाटत होता. येताच त्याने AC चालू केला आणि आंघोळ करण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. थंड पाण्याखाली उभं राहूनसुद्धा त्याला असे वाटत होते जणू त्याच्या शरीरात आग लागली आहे. त्याला जाणवत होतं की तो याच आगीत जळून राख होईल. वारंवार त्या निरागस मुलीचा चेहरा त्याची अस्वस्थता वाढवत होता. हृदयाची स्थिती त्याच्यासाठी आता सहन करण्याच्या बाहेर जात होती. जेव्हा त्याला थोडीशी शुद्ध आली तर नशेमध्ये केलेले आपले कृत्य आणि क्रूरता त्याला आठवू लागली होती. तो इतका निर्दयी माणूस तर नव्हता. मग त्याच्याकडून इतके मोठे पाप कसे झाले? आपल्या रागावर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवणे त्याच्यासाठी कधीच कठीण नव्हते. मग त्या रात्री तो स्वतःला का रोखू शकला नाही? जवळपास 1 तासापर्यंत शॉवरच्या खाली उभा स्वतःशीच लढत राहिला. जेव्हा पायात वेदना होऊ लागली तर त्याने टॉवेल गुंडाळला आणि बाहेर आला. खोली पूर्णपणे ACच्या थंडाव्याने भरली होती, पण त्याला अजूनही आपल्या शरीरात उष्णता जाणवत होती. तो डोकं झुकवून रॉकिंग चेअरवर जाऊन बसला आणि सिगरेट पेटवू लागला. पण त्याची अस्वस्थता होती की कमी होण्याचं नावच घेत नव्हती. रागामध्ये त्याने जवळ ठेवलेला ग्लास उचलून जमिनीवर फेकून मारला. आयुष्यात पहिल्यांदा त्याने एखाद्या मुलीच्या आबरूचे धिंदवडे काढले होते. तिची मर्जी नसताना तिला स्पर्श केला होता. तिच्या आत्मसन्मानाला चिरडून टाकले होते. त्याचे मन करत होते की त्याने स्वतःला संपवून टाकावे. दारूच्या नशेत तो एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करून घरी आला होता. तिचे वेदनादायी ओरडणे, तिचे हुंदके आत्तापर्यंत त्याच्या कानात घुमत होते. त्याने घाबरून आपल्या कानावर हात ठेवला. पूर्ण रात्र त्याच्या डोळ्यातून झोपच निघून गेली होती. कधी बेडवर तर कधी सोफ्यावर तो कूस बदलत राहिला. त्याचं अस्तित्व त्याला सतत धिक्कारत होतं. ते फोनच्या टॉर्चने समुद्राच्या जवळ सर्व ठिकाणी ईश्वरीला इकडे शोधत होते. मग 1 तासाच्या शोधाशोध केल्यानंतर समुद्राच्या अगदी जवळ आदित्यला काहीतरी सजीव शरीर दिसले होते, जे लाटांच्या कचाट्यात अडकून वाहून जाण्याजवळच होते. बाबा, तिथे काहीतरी आहे, आदित्य जोरात ओरडला होता. त्याला काहीतरी अघटित झाल्याची जाणीव झाली होती. त्याच्या आवाजावर केतन आणि रामराव धावत आले होते. काय झालं आदित्य? काय आहे तिथे? तो त्यांच्या जवळ येऊन अस्वस्थतेने बोलले होते. बाबा, तिथे काहीतरी आहे, कोणीतरी बेशुद्ध पडलं आहे कदाचित. आदित्यने समुद्राच्या दिशेने इशारा करत सांगितले तर केतन आणि रामराव त्या दिशेने लवकर वाढले होते. सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली होती. भयावह विचार डोक्यात फिरत होते. काही सेकंदाच्या आत ते लोक समुद्राच्या जवळ पोहोचले होते. गडद अंधार असल्यामुळे ते लोक काहीही पाहू शकत नव्हते. केतनने फोनची टॉर्च ऑन केली आणि त्या शरीराच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला तर त्या तिघांचे डोळे विस्फारलेच होते. केतनचा हात थरथर कापले होते. फोन त्याच्या हातातून पडता पडता वाचला होता. ईश्वरी! रामराव धडाम करून खाली पडले होते. डोळ्यात अविश्वास होता. ईश्वरीच्या सजीव शरीरावर कपडे विस्कळीत पडले होते. जागोजागी क्रूरतेच्या खुणा दिसत होत्या. ओठ फाटले होते. चेहऱ्यावर अश्रूंच्या स्पष्ट रेषा होत्या. पाय आणि घोट्यांच्या जागी फक्त रक्त जमले होते. ईश्वरी, माझी मुलगी, हे काय झाले तुला? त्यांच्या मायेचा बांध फुटला. तो तिचा चेहरा हातात धरून तडफडून रडत होते. हीच अवस्था केतन आणि आदित्यची सुद्धा होती. ते तिला त्या दोघी बहिणींप्रमाणेच मानत होते. तिची ही अवस्था पाहून ते सुद्धा तुटून गेले होते. केतन आणि आदित्यने रामरावला सावरून लवकर ईश्वरीचे बेशुद्ध शरीर गाडीत टाकले आणि हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाले होते. हे गंभीर जबरदस्तीचे प्रकरण आहे. पोलिसांना खबर द्यावी लागेल. काही वेळानंतर एका फिमेल इमर्जन्सी रूमचा दरवाजा उघडला तर डॉक्टर बाहेर येऊन बोलली होती आणि हॉस्पिटलचे पूर्ण छत जणू तिघांवर येऊन पडले होते. हे तुम्ही काय बोलत आहात डॉक्टर? रामराव गंभीर धक्क्यात बुडून गेले होते. हो, मी बरोबर बोलत आहे. मुलीची अवस्था नाजूक आहे. तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला आहे. पोलिसांना खबर देणं खूप गरजेचं आहे. रामराव त्यांची पावले अडखळली होती. ते पडणारच होते की केतन आणि आदित्यने त्यांना सावरले होते. प्लीज डॉक्टर, ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचवू नका. आम्ही इज्जतदार लोक आहोत. ही बदनामी आम्ही सहन करू शकणार नाही. आदित्यने विनवणी केली होती. पहा, मुलीवर खूप मोठा अन्याय झाला आहे. त्या नराधमांना शिक्षा मिळायला हवी.
नाहीतर माहीत नाही अजून किती मुली त्यांच्या हाताने उद्ध्वस्त होतील. डॉक्टर एका अतिशय समजूतदार आणि वयाने मोठ्या असलेल्या स्त्री होत्या. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही पोलिसांना खबर देऊन टाका. मी त्या नराधमांना सोडणार नाही. मी त्यांना तुरुंगाच्या मागे बघू इच्छितोय. रामराव अचानक बोलले होते. तेव्हा केतन आणि आदित्यने आश्चर्याने आपल्या बापाकडे पाहिले होते. डॉक्टर पोलिसांना खबर देण्यासाठी निघून गेल्या होत्या. बाबा, हे तुम्ही काय केले? आत्ता तर तुम्ही म्हणाले होते पोलिसांना घरातल्या गोष्टीत सहभागी करायचं नाही. केतन त्यांच्या बोलण्यावर अविश्वासाने बोलला होता. त्याला रामराव यांच्याकडून याची अपेक्षाच नव्हती की ते पोलिसांना खबर देण्यासाठी इतके सहजपणे ते तयार होतील. आता उरलेच काय आहे लपवण्यासाठी? आमच्या मुलीची आबरू तर मातीत मिळाली आहे. ती उद्ध्वस्त झाली आहे. ती आता लपवून काय करायचे? त्यांचा आवाज दुःखाने भरून आला होता. ते खोल दुःख आणि वेदनेत बुडालेले वाटत होते. मी ईश्वरीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवूनच राहील. मी त्यांना सोडणार नाही, ते तुटलेल्या आवाजात बोलले होते. केतन आणि आदित्य गप्प झाले होते. आता त्यांनाही हेच योग्य वाटत होते. आबरू तर गेली होती, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यापासून आता त्यांना कोणीही रोखू शकत नव्हते. ईश्वरीला शुद्ध आली होती. पोलीस तिचा जबाब घेण्यासाठी पोचले होते. रामराव, केतन आणि आदित्यसुद्धा तिथेच उपस्थित होते. त्यांना पाहून ईश्वरीच्या हृदयात वेदना उठली होती. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. तिला 6 तासानंतर शुद्ध आली होती. सकाळ झाली होती. पक्ष्यांचे आवाज वातावरणाला अजूनच उदास बनवत होते. ईश्वरी, काल रात्री तुझ्यासोबत काय झाले होते? SP विशालने तिला प्रश्न केला होता. सोबतच 2 महिला कॉन्स्टेबलसुद्धा तिथे उपस्थित होत्या. ईश्वरीने रिकाम्या नजरेने रामराव यांच्याकडे पाहिले होते, जे या प्रश्नावर चेहरा फिरवून आपले अश्रू रोखत होते. तर केतन आणि आदित्य लाख हिंमत गोळा करूनही कसंबसं तिथेच उभे होते. त्यांचे चेहरे अपमान आणि वेदनेने लाल पडले होते. जर त्यांना ते गुन्हेगार सापडले असते तर त्यांनी त्या चौघांना भर चौकात लटकवून गोळ्यांनी चाळणी केली असती आणि सर्वांसाठी एक शिकवण देऊन गेले असते. बोल ईश्वरी, असे कसे तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेल? जोपर्यंत तू आम्हाला जबाब देणार नाहीस. तिला सतत शांत पाहून SP विशाल पुन्हा तिच्याशी बोलला होता. रामराव तिच्याकडे वळले. बोल बेटा, त्यांना आपण शिक्षा मिळवून देऊ. तुला सोसावा लागलेला अन्याय आपण कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. नाहीतर अजून मुलीही त्यांच्या राक्षसी कृत्याची शिकार होतील. रामराव यांनी भरलेल्या आवाजात तिला जबाब देण्यासाठी तयार केले होते. ईश्वरीने वेदनेने डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला. त्या संध्याकाळी मी गर्दीत सर्वांपासून वेगळे झाले होते, ती सांगू लागली होती. रामराव, केतन आणि आदित्य मुठी आवळून लाल डोळ्यांनी हे सर्व काही ऐकत होते. त्यांच्या हातात असते तर त्यांनी काय काय करून टाकले असते. लेडी कॉन्स्टेबल तिचा जबाब लिहित चालली होती. पोलिसांना काही तासातच गुन्हेगारांची ओळख पटवली होती. घटनेच्या ठिकाणी जाऊन ते गुन्हेगारापर्यंत पोचलेही होते. काही वेळातच समीर, नितीन आणि आकाश अटकेत होते. तर विक्रम अजूनही या सर्वांपासून अनभिज्ञ होता. पोलीस अजूनही त्याच्यापर्यंत पोहोचूच शकले नव्हते. त्या तिघांचा DNA आणि फिंगरप्रिंट्स मॅच झाले होते. पोलिसांनी त्यांना उचलून तुरुंगात टाकले होते. त्या तिघांच्या घरच्या लोकांची खूप वरपर्यंत ओळख होती. त्वरितच लाच देऊन त्यांनी जामीन घेण्याचाही प्रयत्न केला होता. तर समोर SP विशाल ही केस हाताळत होते. त्याने आपले पूर्ण आयुष्य प्रामाणिकपणाने जगले होते. तो प्रत्येक परिस्थितीत ईश्वरीला न्याय मिळवून देऊ इच्छित होता. तो आपल्या पेशासोबत पूर्णपणे प्रामाणिक होता. इथून निघून जा, कारण बेल तर यांची होणारच नाही. जर तुम्ही लोक इथून गेला नाहीत तर विनाकारण लाचखोरीच्या केसमध्ये तुम्ही पकडले जाल. SP विशालने एक एक शब्द त्यांना दात खात बोलत त्यांच्या अंगाची लाहीलाही केली होती. हे तू चांगले करत नाहीस SP. त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. समीरचे वडील महेश रागाने जळत धमकीबाज आवाजात त्याला बोलले होते. SP विशालने त्यांच्या बोलण्याला चिमूटभरही किंमत दिली नव्हती. जर तुम्हाला वाटत नसेल की मी ही कठोर ॲक्शन घेऊ नये तर शांततेत इथून निघून जा. यावेळी तो कठोर आणि थंड स्वरात बोलला होता. नितीन आणि आकाश या दोघांचे वडील प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तिथून उठून निघून गेले होते. तर महेश रागाने मुठी आवळून त्यांच्या मागे निघून गेला होता. काही सांगितले त्या तिघांनी त्या चौथ्यांबद्दल. त्यांच्या जाण्यानंतर SP विशाल आपल्या असिस्टंटशी बोलला होता. जी सर, सांगून दिले आहे. तो एका राजकीय कुटुंबाशी संबंध ठेवणाऱ्यांचा मुलगा आहे, जो स्वतःही एक राजकीय पार्टीचा हिस्सा आहे. खूप मोठे नाव आहे त्याचे. विक्रम कपूर नाव आहे त्याचे. नॅशनल असेंब्लीचा महत्त्वाचा सदस्य आहे. असिस्टंटने त्याला सर्व माहिती दिली होती. विक्रम कपूर? SP विशाल हळूच पुटपुटला. त्याच्या डोळ्यात काहीतरी क्लिक झाले होते आणि मग सेकंदाच्या 1000व्या भागात त्याला सर्व काही आठवले होते. ते दोघे कॉलेजमध्ये क्लास फेलो आणि चांगले मित्र होते.
पण त्यांच्या वडिलांच्या पोस्टिंगमुळे त्यांची मैत्री तुटली होती आणि अशा प्रकारे विक्रमशी त्याचा संपर्कच तुटला होता. स्ट्राईक टीमला तयार करा, आपण विक्रमच्या घरी अटकेसाठी जाऊ. SP विशाल आदेश देऊन खोल विचारात बुडाला होता. आम्ही बसलो आहोत गप्प, आपल्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगून, सूक चैन गमावून, स्वतःचा तमाशा करून, सर्व काही धुळीस मिळवून. काळे ढग दाटले होते, वादळ येणार होते, वारे जोरात वाहत होते, सर्वत्र वादळाचे वातावरण होते. सर्वत्र झाड जोरात हलत होते, जसे आपल्या उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने रडत असावे. ईश्वरी जवळच उभं राहून सर्व दृश्य पाहत होती, जसे तिला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नसावा. ते वादळ ज्याला घाबरून ती खोलीत लपून बसायची, आज त्याच वादळाच्या मध्ये उभी राहून आपल्या धैर्याची परीक्षा घेत होती. वाऱ्याचा जोर इतका जास्त होता की तो तिला विरुद्ध दिशेकडे ओढत होता. पण तिला पर्वा कुठे होती. यापेक्षा मोठे वादळ तिच्या आयुष्यात आले होते, ज्याने तिला उद्ध्वस्त करून न जाणे कोणत्या पाताळात जाऊन चैन मिळवले होते. तिच्या अस्तित्वाचा अहंकार सुद्धा आपल्यासोबत घेऊन गेला होता. हे वाऱ्याच्या वादळांचा राजा, मला न्याय दे. का माझे नशीब तू काळ्या शाईने लिहिले? का माझ्या आयुष्याला दुःखाने भरून दिले? का माझ्याकडून जगण्याचा हक्क हिरावून घेतला? का? अखेर का? ती अचानक वादळाच्या मध्यभागी गळा फाडून ओरडू लागली होती. शेवटी तिचा आवाज भरून आला होता. तिच्या आवाजात इतकी वेदना दिसत होती की उडणारे वादळसुद्धा थबकले होते. ती आपले दुःख वारे आणि वादळांना सांगत होती. तिथे असणारे जुने झाड, जे बऱ्याच काळापासून त्या शांत दासीला पाहत होते, आज तिच्या आतल्या किंकाळ्यांनी त्यांनाही हलवून सोडले होते. पण ते झाड लाचार होते, ते काही करू शकत नव्हते तिचे हुंदके ऐकण्याशिवाय. त्या जुन्या वृद्ध झाडाने तीव्रतेने माणूस असण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही वेळानंतर वादळ थांबले होते आणि तिची असहाय्यतासुद्धा. पण तिचे हुंदके देवापर्यंत पोहोचले होते. पण आता तिला अजून खूप गोष्टींना तोंड द्यायचे होते. तिची परीक्षा संपली नव्हती. आयुष्याच्या कठीण परीक्षा अजून बाकी होत्या. आता तर फक्त सुरुवात झाली होती. बरेच दिवस निघून गेले होते. त्या दिवसापासून विक्रम घराबाहेर काय, खोलीच्या बाहेरसुद्धा पडला नव्हता. सर्व मीटिंग्स त्याने रद्द केल्या होत्या, ज्याच्यामुळे त्याचे करोडोंचे नुकसान झाले होते. घरात सर्वांना त्याची प्रकृती खराब समजून गोष्ट दुर्लक्षित केली होती. तर इकडे त्याच्या आत एक लाव्हा सारखा उकळत होता, जो बाहेर पडायला खूप आतुर होता. अस्वस्थता कोणत्याही प्रकारे कमी होत नव्हती. रडणारी ईश्वरी त्याचे हृदय आणि मेंदूवर कोरली गेली होती. ती त्याच्या शुद्धीवर एखाद्या सावलीसारखी होती आणि ती सावली उतरण्याचे नावच घेत नव्हती. प्रत्येक गोष्टीवरून त्याचे मन विटले होते. पश्चातापाची जाणीव त्याला आतल्या आत खात होती. विस्कळीत झालेली त्याची अवस्था पाहून असे वाटत होते त्याने त्याची सर्वात मौल्यवान पुंजी गमावली होती. तो एवढा सुंदर होता की उद्ध्वस्त अवस्थेत सुद्धा आपल्या नावाप्रमाणे आकर्षक दिसत होता. नेहमी मुली त्याच्या मर्दानी पर्सनॅलिटीने प्रभावित होऊन स्वतः त्याच्याकडे यायच्या. पण आज पहिल्यांदा तो दारूच्या नशेत वाहून स्वतः कोणाकडे तरी आला होता आणि आपल्या राक्षसी वृत्तीने त्याला चिरडून टाकले होते. याच विचारांनी त्याला अर्धवेडं करून टाकलं होतं. अजूनही तो रॉकिंग चेअरवर बसून झुलतच होता की तेव्हाच पोलिसांची गाडी त्याच्या हवेलीसारख्या घराच्या आत दाखल झाली होती. तो लवकर खिडकीजवळ आला होता. SP विशाल आणि त्याची टीम गाडीतून उतरून आत जात होती. एका क्षणासाठी त्याचे हातपाय थरथरले होते. तो निडर होता. पोलीस त्याच्या इशाऱ्यावर नाचत होते. पण आपल्या घृणास्पद गुन्ह्याचे सर्वांसमोर येण्याने तो थरथर कापला होता. इतकी बदनामी आणि बेआब्रू होणे त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. विक्रमचे वडील जड पावलांनी खोलीतून बाहेर पडून खाली आले होते. या मिस्टर विक्रम कपूर. त्याला येताना पाहून SP विशाल उठून उभा राहिला. विक्रमचे वडील आणि मिसेस कपूर पोलिसांना घरात पाहून थांबले होते. पण प्रकरण तर विक्रमच्या येण्यावर उघडणार होते. त्यांना केव्हापासून विक्रमला बोलवण्यासाठी सांगितले जात होते, पण तो काही वेळातच स्वतः आला होता. बोला, कोणत्या केससाठी तुम्ही इथे आले आहात? विक्रम कपूर स्वतःला सावरत त्यांनी विचारले होते. पण स्पष्ट दिसत होतं की पोलिसांचे त्यांच्या घरी येणं त्यांना आवडलं नव्हतं. तर SP विशालला पाहून विक्रमच्या नजरेत ओळखीची झलक आली होती आणि मग तो सुद्धा ओळखला होता. 10 वर्षांपूर्वी ते कॉलेजमध्ये क्लासमेट असायचे. आम्ही इथे तुमच्या मुलाच्या केस संदर्भात बोलण्यामुळे आलो आहोत, SP विशालने सरळ शब्दात म्हटले होते आणि जणू त्यांच्या डोक्यावर बॉम्ब फोडला, ज्यामुळे विक्रम कपूरचे पूर्ण अस्तित्व जणू हवेत तटकले होते. हे काय बकवास आहे? SPच्या बोलण्यावर विक्रमचे वडील जोरात ओरडले होते. तर SP विशाल एकदम शांत उभा होता. बकवास नाही कपूर सर. तुमचा मुलगा एक निरागस 19 वर्षाच्या मुलीसोबत जबरदस्ती करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात पूर्णपणे सामील आहे. कपूर सर दगडाचे झाले होते. घरातील बाकी लोक आणि नौकरसुद्धा दंग झाले होते. सर्वांनी अविश्वासाने विक्रमकडे पाहिले होते, ज्याच्या मागे स्वतःहून एकाहून एक सुंदर मुली लागल्या होत्या. मग त्याला एवढे घाणेरडे कृत्य करण्याची काय गरज होती? त्याच्याकडे सुंदर मुलींची काहीच कमतरता नव्हती. हे मी काय ऐकत आहे विक्रम? काय हे खरं आहे?
ते पुन्हा सिंहासारखे ओरडले होते आणि त्यांचे डोके खाली झुकले होते. त्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच उरले नव्हते. शब्द जणू संपले होते. हो, सर्व खरं आहे. मी नशेच्या अवस्थेत आपल्या मित्रांसोबत मिळून हे सर्व केलं होतं. शब्द नाही, वितळलेले काच होते, जे विक्रम कपूरने त्यांच्या वडिलांच्या कानात ओतले होते. पश्चात्तापाने त्याला आपला गुन्हा स्वीकारण्यास मजबूर केले होते. विक्रम, हे तू काय केले? मिसेस कपूर धक्क्याने बोलली होती. तर विक्रम कपूर सुन्न झाले होते. अजय कपूर आणि करण कपूर, विक्रमचे दोन्ही मोठे भाऊसुद्धा तिथेच उभे स्तब्ध राहिले होते. पोलीस विक्रमला हातकडी लावून घेऊन गेले होते. कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्याने स्वतः आपला गुन्हा स्वीकारला होता, म्हणून आता त्यांना रोखण्याचा काही हक्कच शिल्लक नव्हता. जर त्याने नकार दिला असता तर कदाचित कपूर सरांना त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असते. पण विक्रम कपूर आपल्याच विवेकाच्या ओझ्याला सहन करू शकला नव्हता आणि त्याने स्वतःसाठी शिक्षा निवडली होती. माझ्या मुलीची तुम्ही लोक काळजी घेऊ शकले नाही. हे काय केले तुम्ही लोकांनी? म्हणूनच तिला मी तिच्या मामाच्या गावी पाठवले होते. कमलाजी ईश्वरीची अवस्था पाहून हुंदके देऊ लागली होती. त्यांचे हृदय तुटून गेले होते. ती आवाजाशिवाय हुंदके देऊन रडत होती. पूर्णपणे लाचार होती, काही करू शकत नव्हती. तर रामराव, सुनीताजी त्यांच्या दुःखात बरोबरच सामील होते. ते डोके झुकवून उभे होते. कमलाजी एक विधवा स्त्री होती आणि त्यांनी लोकांच्या घरात काम करून ईश्वरीला वाढवले होते. त्यांनी तिला त्यांच्या भावाकडे यासाठी पाठवले होते कारण ते तिची काळजी घेऊ शकत नव्हती. पूर्ण दिवस त्यांच्या कामात जात होता. ईश्वरीला 2 मोठ्या बहिणी होत्या, ज्या लखनौमध्ये लग्न करून बसल्या होत्या. ती एकटी उरली होती. ती आपल्या कुटुंबात सर्वात जास्त सुंदर होती, ज्याच्यामुळे तिच्यासाठी बरेच स्थळेही आले होते. पण वय कमी असल्यामुळे कमलाजींनी आता या गोष्टीवर लक्ष दिले नव्हते आणि कोणाला सकारात्मक उत्तर दिले नव्हते. रामरावजी आणि सुनीताजीसोबत त्यांचे नाते खूप चांगले होते. ते तिची खूप काळजीही घेत होते आणि त्यांना नेहमी आपल्यासोबत राहण्यासही सांगितले होते. पण ती भावांवर ओझे टाकू शकत नव्हती. म्हणूनच त्यांनी ईश्वरीला इथे पाठवले होते आणि तिथे काम करून तिचे लग्न करण्यासाठी पैसे साठवत होत्या, जेणेकरून लग्नानंतर ती आरामात भावाच्या घरी आपले म्हातारपण घालवू शकेल. पण या नियतीने त्यांचा आत्माच खेचून घेतला होता. कमला, ती माझीही मुलगी आहे. मला विचार, मी किती आतून तडफडत आहे. माझं काही चालले तर मी त्या चौघांना सुळावर चढवून चापकाने मारून मारून माझ्या ईश्वरीला न्याय मिळवून दिला असता. रामरावजी दुःखद स्वरात बोलले होते. सुनीताजींचे डोळेसुद्धा ओले झाले होते. शेवटी ती सुद्धा 2 मुलांची आई होती. मम्मी, ईश्वरीची प्रकृती खूप खराब झाली आहे. ती खूप उलट्या करत आहे. बोलता बोलता निम्मी धावत आली आणि तिने खबर दिली. माझी मुलगी कमला चारपाईवरून उठून ईश्वरीच्या खोलीकडे धावली होती. तर रामराव आणि सुनीताजींनी एकमेकांकडे भीतीने पाहिले होते. त्यांच्या हृदयातून प्रार्थना निघाली होती की जे ते विचार करत आहेत ते सत्य नसावं, नाहीतर यावेळी त्यांची बदनामी सहन करण्याच्या बाहेर असेल. ईश्वरी, काय झाले? माझ्या मुलीला काय झाले? कमलाजींनी तिला उलटी करताना पाहिले तर हृदयावर हात ठेवला होता. ती स्त्री होती. तिला एका क्षणात सर्व काही समजले होते. ती आतून खूप तुटली होती. रामरावजींनी त्वरित लेडीज डॉक्टरला फोन केला तर ती घरी येऊन ईश्वरीला चेक करू लागली. त्यांची भीती सत्य ठरली होती. ईश्वरी आई होणार होती. रामरावजी, सुनीता आणि कमलाजी सर्वजण तुटले होते. ही बातमी ऐकून अपमान आणि भीती त्यांच्या रक्तात उतरली होती. रामरावजींच्या चेहऱ्यावरील भाव दगडासारखे झाले होते. ते रागात उठून पोलीस स्टेशनला गेले. आत्तापर्यंत त्यांच्या भागात कोणालाही या गोष्टीची कुणकुण लागली नव्हती. SP विशालने खूप समजूतदारपणे हे प्रकरण आतल्या आत कोणालाही न कळू देता हाताळले होते. एका मुलीची आणि तिच्या कुटुंबाची काय आबरू असते ही गोष्ट तो चांगल्या प्रकारे जाणून होता. ओळखा मला मिस्टर विक्रम कपूर. दोघं पोलीस स्टेशनमध्ये आमनेसामने बसले होते. जेव्हा SP विशालने प्रश्न केला, विक्रमने त्याच्या बोलण्यावर डोके वर केले. हो, मी तुम्हाला ओळखतो. कसं विसरू शकतो तुम्हाला? आपण कॉलेजमध्ये मित्र राहिलो होतो. तो हळूच बोलला होता. पहिल्यांदा त्याने पोलीस ठाण्याचा सन्मान केला होता. अपमानाची जाणीव त्याला आतून तोडत होती. पण मी तुला ओळखत नाही, कारण तू तो नाहीस ज्याला मी ओळखत होतो, SP विशालने स्पष्टपणे म्हटले होते. म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? तो त्याचं बोलणं समजूच शकला नाही. स्पष्टच बोलतो. म्हणजे तू काय होतास तुला समजेल. तू कसा होतास? आज तू काय आहेस? नाही, तू असा नव्हतास जे तू आता केले आहेस. एका जिवंत मुलीला मारून टाकलेस तू. इतके कमजोर होते तुझे मन. त्यांच्या बोलण्यावर विक्रमचे डोके अजून झुकले. मी दारूच्या नशेत होतो. कळलेच नाही की मी काय करत आहे. तो लाचार अंदाजात बोलला. SP विशालला त्याचा पश्चाताप दिसला. त्याच्या चेहऱ्यावर तो पश्चाताप दिसत होता जो बाकी तिघांच्या चेहऱ्यावर शोधून सुद्धा सापडला नव्हता. आता तो विचार करतच होता की तेव्हाच रामरावजी रागाने आत आले. कुठे आहे तो नराधम? मी त्यांना मारून टाकेन. ते अत्यंत रागिष्ट स्वरात बोलले. शांतपणे बसून बोलूया.
रामरावजी अशा प्रकारे राग करण्याने प्रकरण अजून बिघडू शकते. त्यांना त्यांच्या केलेल्याची शिक्षा नक्कीच मिळेल. मी तुम्हाला वचन देतो. SP विशालच्या सांगण्यावर त्यांच्या रागाचा पारा थोडा कमी झाला होता. विक्रम कपूर त्यांना पाहू शकला नव्हता, पण त्यांच्या बोलण्यावर तो मागे उभा राहून सर्व ऐकत होता. ते या गोष्टीपासून अनभिज्ञ होते की चौथा आरोपी त्यांच्या समोरच बसला आहे. जर त्यांना समजले असते तर त्यांनी विक्रम कपूरला तिथेच त्याच वेळी संपवून टाकले असते आणि कोणी काही करू शकले नसते. माझी मुलगी त्यांच्या अत्याचारामुळे आई होणार आहे. आता सांगा, आपण लोक काय करू? कुठे जाऊ या दुःखाला आणि बदनामीला घेऊन? त्यांचा आवाज अचानक भरून आला होता. ते पूर्णपणे तुटून गेले होते. विक्रमने हृदय हादरवून टाकणारी गोष्ट ऐकून श्वासच रोखला होता. SP विशालने त्याला तिरस्कार आणि द्वेषपूर्ण नजरेने पाहिले होते, तर तो आतून कापला होता. तुम्ही सर्व काही माझ्यावर सोडून द्या. रामरावजी, तुमच्या मुलीला पूर्ण न्याय मिळेल. अशी केस टाकेल त्यांच्यावर. त्यांना भारी दंडासह जन्मठेपसुद्धा होईल. फक्त तुम्ही हिंमत हारू नका आणि आपल्या मुलीची काळजी घ्या. मी तिच्या आबरूसोबत कोणताही करार होऊ देणार नाही. मी या दोषींना त्यांच्या अंतापर्यंत पोहोचूनच राहील. SP विशालने दृढतेने म्हटले. रामरावजी तुटलेल्या मनाने तिथून निघून गेले. SP विशाल एक प्रामाणिक अधिकारी होता, म्हणूनच त्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता की त्यांना न्याय नक्कीच मिळेल. काय तू त्या मुलीशी लग्न करशील? अचानक SP विशालने विक्रमला हा प्रश्न केला, तर विक्रम कपूर एकदम सुन्न झाला. हैराण होण्याची गरज नाही मिस्टर विक्रम कपूर. या पेशात माझा 7 वर्षांचा अनुभव आहे. मला गुन्हेगारांची ओळख पटवता येते. तुला तुझ्या केलेल्या गुन्ह्यांचा पश्चाताप आहे, म्हणूनच तू त्वरित आपला गुन्हा स्वीकारला आहेस. तर बाकी लोकांपासून कबूल करून घेण्यासाठी आम्हाला 3 ते 4 दिवस सतत चौकशी आणि सक्ती करावी लागली होती. तेव्हा कुठं त्यांनी सत्य कबूल केले होते. माझ्याकडे तुझ्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. हे यासाठी नाही की तू माझा जुना मित्र राहिला आहेस, तर यासाठी की त्या मुलीला आता कदाचित कोणी स्वीकारेल. कारण आजच्या काळात लोकांमध्ये इतके धैर्य नाही. आपल्या गुन्ह्यांचे ओझे उचलणेच त्यांच्यासाठी पुरेसे आहे. कोणाच्या तरी गुन्ह्याचं ओझं उचलणं प्रत्येकाच्या आवाक्याची गोष्ट नाही. SP विशाल परत आपल्या सीटवर बसून त्याला लक्षपूर्वक पाहू लागला आणि काही वेळानंतर बोलला, 2 रस्ते आहेत तुझ्याकडे. पहिला, तुझ्या बाकीच्या बिघडलेल्या मित्रांसारखा नेहमीप्रमाणे तुरुंगाच्या मागे शिक्षा भोग आणि दुसरा, भारी दंडासह त्या मुलीला इज्जत देऊन स्वीकारून घे. तुझ्या शिक्षेत काही सवलत दिली जाईल आणि तू तुरुंगात जाण्यापासून वाचशील. आणि सर्वात मोठी शिक्षा तुझी जी कमी होईल ती आहे तुझा पश्चाताप. तुला ना जगू देईल ना मरू देईल. त्या मुलीला स्वीकारल्यानंतर कदाचित तुझ्या हृदयाला शांती मिळेल. आता सांग, तुझा काय निर्णय आहे? SP ने पूर्ण गोष्ट समजावून त्याला विचारले. मला मंजूर आहे, त्याने थकलेला श्वास सोडत म्हटले होते. त्याला आपल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त करण्याची संधी मिळत होती. तो त्यांना नकार कसा देणार? त्याला सर्व काही स्वीकार करावे लागेल. त्या बाळाला आपले नाव द्यावे लागेल, जे कदाचित तुमच्यापैकी कोणाचेही असू शकते. SP विशालने सक्तीने म्हटले. विक्रम कपूरवर जणू आभाळ कोसळले. मला सर्व काही मान्य आहे. माझ्याकडून कोणतीही तक्रार नसेल. त्याने डोके झुकावून सर्व काही मान्य केले. SP विशालने लगेचच सर्व अटींचे कागदपत्र तयार करून त्याच्या समोर ठेवले. त्या कागदपत्रांमध्ये हे स्पष्ट लिहिले होते की जर तू काही काळानंतर ईश्वरीला सोडले, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला, तिच्याशी गैरवर्तन केले किंवा तिचे अधिकार देण्यास टाळाटाळ केली, तर पोलीस तुला कोणाचीही परवानगी न घेता अटक करून तुरुंगात टाकतील आणि तुझा तो प्रभावशाली परिवारही काही करू शकणार नाही. कागदपत्र त्याच्या दिशेने सरकवत SP विशालने सर्व अटी त्याच्या समोर स्पष्ट केल्या होत्या. इथे सही कर. SPच्या सूचनेनुसार त्याने कागदपत्रांच्या शेवटी आपल्या स्वाक्षऱ्या केल्या. आता तू जाऊ शकतोस. उद्या पोलीस स्टेशनमध्ये कोर्ट मॅरेज होईल. आपल्या साक्षीदारांसह ये. जर आई वडील राजी असतील तर त्यांनाही सोबत घेऊन ये. मी मुलीला आणि तिच्या कुटुंबाला बोलावून घेईन, SP विशालने म्हटले आणि विक्रम कपूर हे शेवटचे वाक्य ऐकून पोलीस स्टेशनच्या बाहेर निघून गेला. पोलीस स्टेशनमध्ये SP विशालने स्पष्ट म्हटले होते की हा कोणताही जबरदस्तीचा किंवा भावनिक निर्णय नसून पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत हे सर्व काही होईल. ईश्वरीला आधीच समजावून सांगितले होते की ती आपल्या मर्जीनेच हा निर्णय घेईल. जर ती ह्या लग्नासाठी तयार नसेल तर नाते पुढे नेले जाणार नाही. एका मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत दोघांची संमती घेतली गेली आणि जबाब नोंदवले गेले. दोन्ही कुटुंबांनाही बोलवून त्यांची रजामंदी घेतली गेली आणि सर्व काही रेकॉर्डवर लिहिले गेले. ईश्वरीने रडत पण आपल्या मर्जीने हो म्हटले आणि विक्रम कपूरनेही आपली जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर मॅजिस्ट्रेटने दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या घेतल्या आणि हे स्पष्ट केले की आता हे प्रकरण कायद्याच्या रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण पोलीस आणि कायद्याच्या देखरेखीखाली कोणत्याही दबावाशिवाय कायदेशीर मार्गाने पूर्ण केले गेले. त्यानंतर पूर्ण हिंदू रीतिरिवाजानुसार
विशालने एका मंदिरात त्या दोघांचे लग्न लावून दिले आणि लग्नानंतर लगेचच ईश्वरीला निरोप देण्यात आला. ती रडत रडत विक्रम कपूरसोबत त्या महलासारख्या घरात आली होती. ही मुलगी या घरात राहणार नाही. दरवाजातून आत येताच त्यांचे पाऊल कपूरच्या रागीट आवाजावर थांबले. काय येऊ शकत नाही? मी लग्न करून तिला इथे घेऊन आलो आहे. विक्रम कपूरने ईश्वरीचा हात घट्ट धरत म्हटले, या घाणीच्या ढिगाऱ्याला इथून घेऊन जा. मिसेस कपूरही रागात बोलल्या, या घाणीच्या ढिगाऱ्यात तुमच्याच कुटुंबाचं रक्त सामील आहे. तो वेदनेने म्हणाला, जो त्याचे गुन्हे माहीत असूनही त्या निष्पाप मुलीवर आरोप लावत होते. तुझी बकवास बोलणं बंद कर आणि इथून या क्षणी निघून जा. विक्रम कपूर गरजून म्हणाला, बाबा तुम्ही हे काय करत आहात? त्याला चूक सुधारण्याची संधी तर द्या. जर तिने गुन्हा केला असेल तर तिला सुधारण्याचा हक्कही आहे. त्यांना अशा प्रकारे तुम्ही घराबाहेर काढू नका. अजयने आपल्या वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. माझे घर कोणतेही सुधार केंद्र नाही. ही जिथे पाहिजे तिथे जाऊन आपल्या गुन्ह्यांचं प्रायश्चित्त करो. पण ही नीच घाणेरडी मुलगी माझ्या घरात येणार नाही. त्यांचा सूर तिरस्काराने भरलेला होता. ईश्वरीच्या चेहऱ्यावर वेदनादायी भाव उमटले होते. या अपमानाने तिचे डोळे भरून आले होते. तिने तिरस्काराने आपल्यासोबत उभ्या असलेल्या विक्रम कपूरकडे पाहिले, जो तिचा हात धरून उभा होता. आणि ती मनात विचार करत होती की आबरू लुटणारे कधीपासून या आबरूचे, या नात्याचे रक्षक बनले. ती वेदनेने विचार करत राहिली, ठीक आहे, जर माझ्या पत्नीला या घरात येण्याची परवानगी नसेल तर मी सुद्धा कधी या घरात येणार नाही. जोपर्यंत कोणी आपल्या या नात्याला स्वीकारत नाही, त्याने दगडासारख्या कठोर स्वरात म्हटले, ज्याने विक्रम कपूरच्या वडिलांचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. निघून जा या घरातून या क्षणी. तुझ्यासारख्या अपत्याची मला काहीही गरज नाही, ज्याने आमचे डोके शर्मेने झुकवले. आपल्या या गुन्ह्यांच्या गाठोड्याला आपल्यासोबतच घेऊन जा. ते रागाच्या भरात ओरडले. विक्रम कपूरची सहनशक्ती आता संपली होती. तो ईश्वरीचा हात धरून काहीही न बोलता घराचा उंबरठा ओलांडून निघून गेला. विक्रम कपूरचे वडील रागात खोलीत फेऱ्या मारत राहिले तर त्यांची पत्नी मुलाला जाताना पाहून रडू लागली. तो तिला आपल्या खाजगी फार्म हाऊसवर घेऊन आला होता, जे त्याच्या नावावर त्याची खाजगी मालमत्ता होती. ही जागा शहरापासून खूप दूर होती, जिथे 2 घरकाम करणाऱ्या स्त्रिया आणि एक ड्रायव्हर नेहमी राहायचे. तो तिथे कधी कधी येत असे. ईश्वरीने एकदा त्या सुंदर घराकडे पाहिले, पण तिच्या मनात कोणताही आनंद दिसत नव्हता. ये, तुला आपली खोली दाखवतो. विक्रम कपूर तिचा हात पकडून वर नेऊ लागला, पण तिने जोरात त्याचा हात झटकला आणि तो तिथेच थांबला. माझ्याशी तुमचे लग्न तुमच्या मर्जीविरुद्ध झाले आहे. मी तुम्हाला कधीही माझा पती मानणार नाही. त्यामुळे माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा चांगलं होणार नाही. मी तुम्हाला काही करू शकत नाही, पण स्वतःचा जीव तर घेऊच शकते ना. ती राग आणि वेदनेने बोलली. तिच्या बोलण्याने विक्रम कपूरचे हृदय दुखावले. मी खूप मोठा गुन्हा केला आहे, तो धीर धरत गंभीर स्वरात म्हणाला. त्याला तिची अवस्था समजत होती. तुमच्या अपमानामुळे माझ्या पदराला लागलेला डाग पुसला जाणार नाही. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. विक्रम कपूर, ती रडतच असं म्हणाली आणि तिचा आवाज तुटला होता. तो तिला शांतपणे पाहत राहिला. तिच्याजवळ जाऊन तिला शांत करण्याची किंवा माफी मागण्याची सुद्धा त्याच्याकडे हिंमत नव्हती, कारण त्याचा गुन्हाच खूप मोठा होता. त्याने त्या निष्पाप मुलीच्या आयुष्याला आणि आबरूला इजा पोहोचवली होती. ईश्वरी तुटली होती आणि तो तिथून शांतपणे निघून गेला, जेणेकरून तिला थोडा वेळ मिळू शकेल. ईश्वरीच्या आयुष्याची गाडी चालू लागली. त्या दिवसानंतर दोघांमध्ये कोणतेही बोलणे किंवा कोणताही वाद झाला नाही. दोघेही वेगळ्या खोलीत राहत होते. घरकाम करणाऱ्या स्त्रिया ईश्वरीची पूर्ण काळजी घेत होत्या. तिचा 3रा महिना सुरू झाला होता. विक्रम कपूरच्या सांगण्यावरून घरकाम करणाऱ्या स्त्रिया प्रत्येक वेळी तिच्यासोबतच असायच्या. तिची प्रत्येक गरज लगेचच पूर्ण केली जाई. तो स्वतः सकाळी घरून निघून जाई आणि रात्री परत येई. ईश्वरी पूर्ण दिवस एकतर झोपलेली असायची किंवा अस्वस्थतेत इकडे तिकडे फिरत असायची. तिच्याशी बोलणारा या घरात कोणीही नव्हता आणि ती आपल्या नशिबाला दोष देत राहायची. हा एक सामान्य दिवस होता, जेव्हा डॉक्टरांकडे नेण्यासाठी विक्रम कपूर तिच्या खोलीत आला होता. ईश्वरी ओढणी एका बाजूला ठेवून वेदनेने कळवळत होती. तिच्या पोटाच्या दोन्ही बाजूंना तीव्र वेदना होत होत्या. ईश्वरी, काय झाले? तू ठीक आहेस? तो घाबरून तिच्या जवळ आला. मला इथे खूप वेदना होत आहेत, ती वेदनेने झुकतच म्हणाली आणि विक्रमच्या हृदय भीतीपोटी बसले गेले. तो लगेच तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की तिच्या पोटात जागा खूप कमी आहे आणि बाळ थोडं मोठं आहे, म्हणूनच हालचाल केल्यावर तिला वेदना होतात. तर काय डिलिव्हरीपर्यंत अशाच वेदना होत राहतील? त्याने चिंतेने डॉक्टरांना विचारले. हो, पण मी काही औषधं लिहून देते. ती वेळेवर द्यावी लागतील आणि त्यांची खूप काळजीही घ्यावी लागेल. ही खूप नाजूक स्थिती आहे. कमी वयात प्रेग्नन्सी आहे, म्हणूनच यांना आनंदी आणि तणावापासून दूर ठेवणे खूप गरजेचे आहे.
तो ईश्वरीला घेऊन घरी आला. आता त्याने ठरवले होते की तिला त्याचा तिरस्कार येत असूनही तो तिची पूर्ण काळजी घेईल आणि तिच्यासोबत सावलीसारखा उभा राहील. चल तू झोप, मी तुझ्यासाठी अगदी ताजे फ्रेश ज्यूस घेऊन येतो, तो तिला प्रेमाने मुलासारखं समजावून बोलला होता. तर ईश्वरीने तिरस्काराने चेहरा फिरवून घेतला. तुम्ही जा इथून, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही, ती राग आणि वेदनेनेच त्याला म्हणाली. डिलिव्हरीपर्यंत मी याच खोलीत राहीन. ही गोष्ट आपल्या डोक्यातून काढून टाक की मी कुठेही निघून जाईन, त्याने कठोर स्वरात म्हटले. ईश्वरीच्या पूर्ण शरीरात आग लागली. ठीक आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, मीच इथून निघून जाते. ती रागाने उठली होती की विक्रम कपूरने तिचा हात पकडून तिला समोरून रोखले. हट्ट करू नको ईश्वरी, माझ्या संयमाची अजून परीक्षा तू घेऊ नको. स्वतःचा नाही तर किमान या बाळाचा तरी विचार कर. याचा काय दोष आहे? तो दबलेल्या रागातच बोलला. एका क्षणासाठी दोघांच्या नजरा मिळाल्या आणि मग अचानक दोघांच्या हृदयाच्या ठोक्यात खळबळ उडाली होती आणि जी दोघेही समजू शकले होते. ईश्वरी इच्छूनही त्याच्यासमोर काही बोलू शकली नाही. ती शांतपणे पुन्हा बेडवर झोपली आणि डोक्यापर्यंत चादर ओढून ती झोपी गेली. विक्रमने सुटकेचा निश्वास सोडला आणि किचनमध्ये जाऊन घरकाम करणाऱ्या स्त्रीला ज्यूस आणायला सांगितले. सकाळी ती गाढ झोपेत होती तेव्हाच कोणीतरी तिला आवाज देऊन जागावले. तिने डोळे उघडले तर विक्रम तिच्या जवळ वाकलेला होता. ती एकदम दचकून उठली. तुम्ही हे काय करत आहात? ती एकदम रागाने ओरडून त्याला म्हणाली. ती विसरली होती की आता विक्रम त्याच खोलीत राहतो. काल रात्रीसुद्धा ती झोपल्यानंतर तो तिच्या जवळ येऊन झोपला होता. चल उठ आणि नाश्ता कर, औषधंसुद्धा घ्यायची आहेत ना? किती वेळ झोपत आहेस? तो लवकर बोलत नाश्त्याची ट्रे तिच्या समोर ठेवून देतो. त्याच्या या अशा हक्क गाजवण्याच्या अंदाजाने ईश्वरी आतल्या आत रागामुळे खूप चिडते. तो सतत तिला आपल्या मर्जीने वागवत होता आणि ती इच्छूनही काही बोलू शकत नव्हती. मला तुमच्या आणलेला नाश्ता नको आहे. मी घरकाम करणाऱ्या स्त्रीला सांगून माझा नाश्ता स्वतः बनवून घेईन. तुम्हाला माझ्यामुळे त्रास घेण्याची काही गरज नाही. ती टोमणे मारत बाथरूममध्ये निघून गेली. विक्रम तिथे बाहेर तिच्या येण्याचीच वाट पाहत राहिला. साधारण अर्ध्या तासानंतर ती बाहेर आली. तोपर्यंत नाश्ता थंड झाला होता. तिचे ओले केस आणि स्वच्छ चेहरा पाहून विक्रम काही क्षण तिला पाहतच राहिला, जणू तो तिच्याकडे ओढला गेला होता. ईश्वरी त्याला दुर्लक्षित करत आरशासमोर उभी राहिली आणि आपले केस विंचरू लागली. विक्रम तिच्या हालचालीने थोडा परेशान होऊन घरकाम करणाऱ्या स्त्रीला पुन्हा ताजा नाश्ता बनवण्यासाठी सांगायला गेला. थोड्या वेळाने नाश्ता आला. ये ईश्वरी, नाश्ता थंड होत आहे, तो तिच्याकडे पाहत बोलला. मला नाश्ता करायचा नाही. ती पुन्हा आपलं केस सावरू लागली. विक्रमने दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. त्याने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने बेडवर बसवले आणि स्वतःही समोर बसला. ईश्वरी रागाने धडपडली, पण त्याने तिचं मनगट सोडलं नाही. तू खाणार आहेस की मी भरवू? तो तिच्याकडे पाहत बोलला. ईश्वरी मजबुरीमध्ये नाश्ता करू लागली. थोड्या वेळानंतर त्याने तिला औषधसुद्धा दिले आणि खोलीच्या बाहेर निघून गेला. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने कधीही कोणाचा इतका तिरस्कार केला नव्हता, पण विक्रम कपूरचा चेहरा पाहून तिला नेहमी राग आणि घृणा वाटायची. तिने ठरवले असते तर तिने त्याला अशी शिक्षा दिली असती की तो कधीही विसरू शकला नसता. पण इथे ती स्वतःच लाचार होती. तो रात्री थकून घरी आला. त्याने येताच आपली बॅग सोफ्यावर ठेवली आणि हलकेच झोपला. साहेब, जेवण वाढू का? घरकाम करणाऱ्या स्त्रीने त्याला विचारले आणि त्याने नाही मध्ये डोके हलवले तर ती निघून गेली. ईश्वरीने जेवण केले का? विक्रमने जाताना विचारले. जी साहेब, त्यांनी जेवण केले आहे, घरकाम करणाऱ्या स्त्रीने उत्तर दिले. हे ऐकून त्याला थोडा दिलासा मिळाला. तो बॅग उचलून वर निघून गेला. खोलीचा दरवाजा उघडताच तो तिथेच थांबला. ईश्वरीने आंघोळ करून त्याने आणलेले काळ्या रंगाचे कपडे घातले होते. आपल्या मागची दोरी बांधण्याचा प्रयत्न ती करत होती, पण मागच्या दोरीपर्यंत तिचे हात पोहोचत नव्हते. गळा थोडा मोठा होता, त्यामुळे तिची पांढरी पाठ दिसत होती. विक्रम काही क्षण तिला पाहतच राहिला, मग स्वतःला सावरून आत आला. हॅलो, तो बॅग सोफ्यावर ठेवताना म्हणाला. त्याचा आवाज ऐकून ईश्वरी लवकर लाजल्यासारखी ओढणी ओढते. दे, मी मदत करतो. विक्रम मागे जाऊन उभा राहिला. नाही, मी स्वतः करून घेईन. ती जाणार होती, पण विक्रमने तिचा हात पकडून हलकेच तिला रोखले आणि दोरी बांधली. ईश्वरी लगेच त्याच्या पकडीतून सुटून मागे हटली. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या स्पर्शाबद्दल तिरस्कार वाटतो, ती रागाने म्हणाली. विक्रम शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला. मी तुझा पती आहे ईश्वरी, कोणी परका नाही. किती काळ तू माझ्यावर तिरस्कार करत राहशील? त्याच्या आवाजात वेदना स्पष्ट होती. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला तिरस्काराचा मार मारत राहील. तुम्ही माझे गुन्हेगार आहात. तुम्ही मला उद्ध्वस्त केले, माझ्या आयुष्याला अंधारात बदलले. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, कधीही नाही. ती विषारी सापासारखी फुतकारतच खोलीतून निघून गेली.
विक्रम तिथेच बसून डोके हातात घेऊन तुटला. जिथे ईश्वरीचे हृदय तिच्या तिरस्काराने भरले होते, तिथे विक्रमचे हृदय तिच्या प्रेमाने उजळून निघाले होते. पण त्यांचे प्रेम हळूहळू ईश्वरीच्या तिरस्काराच्या वादळात विझत चालले होते. डोळ्यांची पापणी लावणारे 9 महिने असेच निघून गेले. ईश्वरीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. पण तिने त्याला ना उचलले ना त्याला पाहण्याची इच्छा दाखवली. तिचे आईवडील काही वेळापूर्वीच तिला भेटून गेले होते. विक्रम आता तिच्या अशा वागण्यामुळे आतल्या आत वाईट प्रकारे तुटला होता. तो समजूच शकत नव्हता की त्या निष्पाप बाळाला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षेचे फळ ती का देत आहे. त्याला वाटत होते की तिने समजावे की हे बाळ निर्दोष आहे. पण ईश्वरी जणू आतून दगड झाली होती. तिच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणामच होत नव्हता. पूर्ण दिवस ती बाळापासून दूर राहायची किंवा मग झोपलेली असायची. बाळ भुकेने रडत राहायचे आणि घरकाम करणारी स्त्री मजबुरीने त्याला दुधाची पावडर द्यायची, ज्यामुळे त्याची तब्येतही हळूहळू बिघडू लागली होती. प्लीज ईश्वरी, या निष्पाप बाळाला दूध पाज, रडत आहे तो. विक्रम थकल्यावर पुन्हा तिची विनवणी करायला आला होता. तर ईश्वरी त्याला दुर्लक्षित करून टीव्ही पाहण्यात मग्न होती. हे तुमचं अपत्य आहे, माझं याच्याशी कोणताही नातं नाही. ती नेहमीप्रमाणे तेच कठोर उत्तर देऊन पुन्हा टीव्ही पाहण्यात व्यस्त झाली होती. विक्रम मजबुरीमध्ये तुटलेल्या अवस्थेत जयला घेऊन किचनमध्ये निघून गेला. तिथे त्याने रडणाऱ्या बाळासाठी डब्यातील दूध तयार केले आणि फीडरमध्ये टाकून त्याला पाजण्याचा त्याने प्रयत्न केला. पण बाळ सतत रडत होते आणि दूधच पित नव्हते. तो त्याला प्रेमाने थोपटून शांत करण्याचा प्रयत्न करत राहिला. पण जयचे रडणे काही थांबत नव्हते. त्याने रडून रडून आपला गळा सुकवला होता. तरीही फीडर त्याच्या तोंडाला काही लागत नव्हता. शेवटी विक्रमचा संयम आता तुटला होता. तो रागात आणि लाचारीमध्ये त्या बाळाला घेऊन परत ईश्वरीकडे आला, जी अजूनही टीव्ही पाहण्यातच व्यस्त होती. विक्रमच्या कठोर आणि रागीट वागण्याला पाहून ईश्वरी थोडी घाबरली. त्याने रडणाऱ्या बाळाला हळूच एका बाजूला ठेवले आणि तिच्या जवळ आला. ईश्वरी, याला दूध पाज, नाही तर हे मरेल. विक्रमने दगडासारख्या कठोर स्वरात लाल डोळे करत तिला म्हणाला. आज तो पहिल्यांदा तिच्याशी अशा प्रकारे बोलला होता. अन्यथा त्याचा सूर नेहमीच तिच्यासाठी मऊ होता. मी आधीच तुम्हाला उत्तर दिले आहे, त्यामुळे मला सक्ती करण्याची काही गरज नाही. ईश्वरीने त्याचे कठोर वागणे पाहून काहीशा भीतीने पण बाहेरून हिंमत दाखवत म्हटले होते. ठीक आहे, मग आता जे काही तुमच्यासोबत घडेल ना, त्याची जबाबदारी तुमची स्वतःचीच असेल. हे म्हणत असताना तो तिला खेचून जयच्या जवळ घेऊन गेला. ती ओरडली, पण तो बाळाला तिच्या मांडीवर देऊन चुकला होता आणि तिच्या शर्टचा एक भाग हलकासा त्याने वर केला होता, जेणेकरून बाळ दूध पिऊ शकेल. ईश्वरी त्याच्या हालचालीने सुन्न झाली होती, तर तो तिला दुर्लक्षित करत तिच्या ब्राची हुकसुद्धा उघडून चुकला होता. ब्रा काढत असताना जयला तो तिच्या छातीशी लावून गेला. दूध तोंडात जाताच बाळ ग आवाज काढत दूध पिऊ लागले होते. एक थरथर होती जी ईश्वरीच्या संपूर्ण अस्तित्वात पसरली होती. तिने स्वतःला सोडून मागे हटवण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमने तिला अशा प्रकारे धरून ठेवले होते की ती इच्छूनही स्वतःला मुक्त करू शकत नव्हती. जयला आईचे दूध मिळताच त्याने रडणे बंद केले आणि आरामात दूध पिताना तो शांत झाला. ईश्वरीचा राग आणि तिरस्काराच्या नजरेने विक्रमला पाहत होती. शर्मेमुळे ती काही बोलू शकत नव्हती. विक्रमने आपला चेहरा दुसरीकडे फिरवला होता. काही वेळानंतर जेव्हा जय दूध पिऊन शांत झाला होता, तेव्हा विक्रम उठून उभा राहिला. रोज याला दूध पाजत जा, अन्यथा माझ्याकडे हा मार्ग तर आहेच, त्याने हलक्या धमकीवाद स्वरात तिला म्हटले. त्याचे बोलणे ऐकून ईश्वरीच्या हात रागाची अग्नी भडकली. पण तिच्या हातामध्ये असते तर तिने विक्रमचे पूर्ण जग उद्ध्वस्त केले असते. पण दुसरीकडे विक्रमसुद्धा तिचा हट्ट आणि अशा उद्धट वागण्यामुळे हे सर्व करण्यास मजबूर झाला होता. पण ईश्वरी आपल्या नजरेत फक्त स्वतःच तुटलेली आणि लाचार वाटत होती. बाकी सर्व तिला निर्दय आणि जालीम दिसत होते. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. आता ईश्वरी विक्रम कपूरची सक्ती आणि बेधडक अंदाजाने घाबरूनच जयला दूध पाजू लागली होती. हळूहळू तिच्या आत आईचे प्रेमही जागे होऊ लागले होते. शेवटी किती काळ ती स्वतःला दगड म्हणून ठेवू शकली असती. जेव्हा विक्रम घरी नसतो तर ती जयला खूप प्रेमही करायची, त्याला छातीशी लावून ठेवायची. पण जसा विक्रम परत यायचा, ती बाळाला त्याच्या हवाली करून पुन्हा स्वतःला त्याच्यापासून, बाळापासून दूर करून घ्यायची. ऑफिसवरून परत आल्यावर विक्रमच जयला सांभाळायचा, त्याच्यासोबत खेळायचा, त्याच्यावर प्रेम करायचा. दोघेही अजूनही वेगवेगळ्या खोलीत राहत होते. जय रात्री विक्रमच्याच खोलीत झोपायचा आणि सकाळी ऑफिसला जाताना तो त्याला ईश्वरीच्या खोलीत सोडून जायचा. विक्रम आतल्या आत ईश्वरीच्या अशा वागण्यामुळे खूप तुटत होता. तिचा तिरस्कार हळूहळू त्याला आतून पोकळ करत होता. पण तो तरीही आपल्या मुलासाठी, जयसाठी जगत होता. एक दिवस असा खुलासा झाला की ज्याने त्याला आतून हलवून सोडले. SP विशालने त्याला DNA रिपोर्ट पाठवली होती. रिपोर्टमध्ये स्पष्ट होते की जय दुसऱ्या कोणाचा नाही तर त्याचाच मुलगा होता.
हे सत्य जाणून तो विचित्र अवस्थेत गेला. त्याच्या आत आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी उमटले होते. त्याला समजत नव्हते की तो आपल्या मुलाचे सत्य जाणून आनंदी व्हावं की आपल्या केलेल्या गुन्ह्यांवर शर्मिंदा होऊन तुटून जावं. पश्चात्तापाने त्याच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडला. कदाचित वरचा त्या गुन्हेगार माणसावर खूप दयावान होता, जो वारंवार त्याला मोठ्या मोठ्या परीक्षांपासून वाचवत होता. घरी पोहोचताच तो वेड्यासारखा धावत जयजवळ गेला आणि त्याला घट्ट आपल्या छातीशी लावून घेतले. ईश्वरी आश्चर्याने त्याला पाहत होती. ती समजू शकत नव्हती की विक्रम आज जयला अशा प्रकारे का प्रेम करत आहे आणि तो इतका बेचैन का वाटत होता. रात्रीच्या जेवणानंतर तो खाली हॉलमध्ये चहा घेण्यासाठी आला होता की अचानक त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. पडण्याआधीच त्याने स्वतःला सोफ्याचा आधार देऊन सावरले. गेल्या 2 महिन्यांपासून त्याच्यासोबत असे वारंवार घडत होते. कधी अचानक चक्कर येऊ लागायची, कधी डोळ्यांसमोर अंधार पसरायचा, तर कधी डोके वेदनेने फुटू लागायचे. हळूहळू त्याचे शरीर कमकुवत होत चालले होते. चेहऱ्याची हाडेसुद्धा वर आली होती. तो कुठूनही आधीच्या विक्रम कपूरसारखा वाटत नव्हता. ईश्वरीने त्याची बदलती अवस्था खूप आतून अनुभवली होती. आता तो तिच्यापासून तुटल्यासारखाही राहू लागला होता, जसे स्वतःला तिच्यापासून दूर करण्याचा तो प्रयत्न करत होता. आता स्थिती अशी होती की तो तिच्याशी बोलणे तर दूर, तिच्याकडे पाहणेसुद्धा कमी केले होते. त्यांच्यामध्ये आता कोणत्याही विषयावर वाद होत नव्हते. विक्रम कपूर शांतपणे तिची प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायचा. ईश्वरीने जो तिरस्काराचा महाल आपल्या हृदयात उभा केला होता, तो हळूहळू तुटून विखरू लागला होता. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. जय आता 2 वर्षाचा झाला होता, पण त्यांच्या नात्यात अनोळखीपणा अजूनही बाकी होता. या 3 वर्षात ईश्वरीने विक्रमचा तिरस्कार करत त्याला आपल्या उद्ध्वस्तीचा जबाबदार मानून स्वतःला त्याच अग्नीत जाळले होते. पण आता कदाचित ती थकली होती. सतत तिरस्कार करत करत आणि बदला घेत घेत शेवटी ती सुद्धा एक माणूस होती. विक्रम कपूर तिचा प्रत्येक बेजबाबदारपणा, प्रत्येक टोमणा, प्रत्येक तिरस्कार शांतपणे सहन करत राहिला. त्याने कधीही तिच्यासोबत गैरवर्तन केले नाही. प्रत्येक परिस्थितीत तिला सन्मान दिला, तिची काळजी घेतली आणि कशाचीही कमतरता तिला भासू दिली नाही. हळूहळू ईश्वरीचे हृदय बदलू लागले. ती इच्छूनही स्वतःला विक्रमपासून दूर ठेवू शकत नव्हती. त्याच माणसापासून ज्याचा ती सर्वात जास्त तिरस्कार करत होती, त्याच्यावर तिचे प्रेम जडले होते. तिच्या हृदयाने त्या माणसाला माफ केले होते. त्याने आपल्या गुन्ह्याची शिक्षा 3 वर्षापर्यंत प्रत्येक क्षणी भोगली होती. विक्रमने फक्त तिला आपले नावच दिले नव्हते, तर समाजात सन्मानही दिला होता. तिच्यासाठी तो आपल्या कुटुंबापासून दूर झाला होता. आता ईश्वरीचं हृदय तिला बेचैन करू लागलं होतं. तिला जाणवू लागलं होतं की जर विक्रम कधी चुकीचा होता, तर तीसुद्धा त्याचं प्रेम आणि वेदना दुर्लक्षित करून त्याच्यावर अन्याय करत होती. मिस्टर कपूर, काय तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला ब्रेन ट्यूमर आहे. विक्रम कपूर आज आपल्या सततच्या डोकेदुखीमुळे डॉक्टरकडे तपासणी करण्यासाठी आला होता. काही टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी जणू त्यांच्या डोक्यावर बॉम्ब फोडला होता. तो तिथेच सुन्न होऊन बसला. डॉक्टर, तुम्ही हे काय म्हणत आहात? तो विश्वास करू शकत नव्हता. त्याला इतका मोठा आजार कसा होऊ शकतो? तो तर आपल्या डोकेदुखीला एक सामान्य अशी वेदना समजत होता. हो, मी अगदी खरं बोलत आहे. मिस्टर कपूर, तुम्हाला ब्रेन ट्यूमर आहे. हे पहा तुमच्या रिपोर्ट्स. डॉक्टरांनी त्याच्या रिपोर्ट्स त्याच्या दिशेने सरकावल्या. रिपोर्ट्स पाहताच त्याचे श्वास जणू थांबले. डोळ्यात खोल धक्का आणि अविश्वास होता. तो एखाद्या मृत माणसासारखा हॉस्पिटलच्या बाहेर पडला. घरी पोचला तर ईश्वरी जयला जेवण भरवत होती. त्याची अवस्था पाहून ती थांबली. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र उदासी दिसत होती. पण आपल्या अहंकारामुळे आणि संकोचामुळे ती त्याला काही विचारू शकली नाही. विक्रम काहीही न बोलता थेट आपल्या खोलीत गेला. त्याने आज जयलाही कडेवर घेतले नव्हते. नाहीतर रोज घरी येताच सर्वात आधी तो त्याच्यावर प्रेम करायचा. ईश्वरीच्या हृदयात विचित्र भीती वाटू लागली होती. तिला वाटले, कुठेतरी असे तर नाही ना की तो तिच्या उद्धट वागण्यामुळे कंटाळून दुसऱ्या कोणाकडे झुकला असावा. काही वेळानंतर विक्रम खोलीच्या बाहेर आला. त्याच्या हातात काही फाईल्स होत्या. हे घे, यात घराची कागदपत्रं आहेत. मी हे घर तुझ्या नावावर केलं आहे आणि माझी बाकी सर्व प्रॉपर्टी जयच्या नावावर केली आहे. हे शब्द नव्हते, जणू जळता बारूद होता, ज्याने ईश्वरीच्या संपूर्ण जग हलवून टाकले होते. तिचे डोळे धक्क्याने पसरले. हे तुम्ही काय म्हणत आहात? हे सर्व माझ्या आणि जयच्या नावावर तुम्ही का करत आहात? तिच्या थरथरत्या ओठातून हे शब्द कसेबसे बाहेर पडले होते. तिच्या प्रश्नावर विक्रम कपूरच्या डोळ्यात रक्त उतरलं. त्याने स्वतःला सावरत डोळे बंद केले. मग दुसऱ्या हातात पकडलेली हॉस्पिटलची फाईल तिच्या दिशेने हळूच वाढवली, ज्याला ईश्वरीने थरथरत्या हातांनी धरले. तिच्या हृदयात एक विचित्र भीती वाटत होती. विक्रमचा उतरलेला चेहरा एखाद्या मोठ्या अघटिताची जाणीव करून देत होता. तिने फाईल उघडली आणि त्यावर लिहिलेले वाचताच तिचे डोळे धक्क्याने पसरले. फाईल तिच्या हातातून सुटून जमिनीवर पडली. ईश्वरी, तुझा श्राप लागला आहे विक्रम कपूरला. आता माझा आणि माझ्या गुन्ह्यांचा अंत होणार आहे. तुला न्याय मिळाला आहे ईश्वरी. तो वेदनादायी आवाजात बोलला. त्याचे शब्द ईश्वरीच्या हृदयाला चिरून गेले होते.
नाही नाही, असं होऊ शकत नाही. ती तडफडून रडत त्याच्या छातीला बिलगली. विक्रम तिच्या या हालचालीवर काही क्षण पूर्णपणे स्थिर राहिला. त्याला तर वाटले होते की ही बातमी ऐकून ईश्वरी आनंदी होईल, तिच्या हृदयाला शांती मिळेल, पण सर्व काही विचारांच्या उलट झाले होते. ती त्याच्या छातीला लागून हुंदके देऊन रडत होती. त्यांच्या स्वतःच्या डोळ्यातही ओलावा उतरला होता. माझ्यानंतर जयची काळजी घे ईश्वरी. तो दुसरा कोणाचा नाही, आपलं रक्त आहे. आपण दोघेच आहोत त्याचे आईवडील. ईश्वरीच्या रडणाऱ्या शरीरात जणू अचानक हालचाल थांबली. तिने ओल्या डोळ्यांनी विक्रमकडे पाहिले. तिला विश्वासच बसला नाही. असे कसे होऊ शकले की जय फक्त त्यांचाच मुलगा कसा असू शकला असता? असे पाहू नको ईश्वरी, मी खरं बोलत आहे. मलासुद्धा काही महिन्यांपूर्वीच या सत्याची माहिती मिळाली होती आणि मी स्वतःही थक्क झालो होतो. कदाचित भगवंताने माझ्या गुन्ह्यांची शिक्षा थोडी कमी केली. तो तुटलेल्या स्वरात बोलत होता. तो विस्कळीत आणि खूप थकलेला वाटत होता. मला माफ कर ईश्वरी, मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले. पण माझ्या केलेल्या शिक्षेचे तू जयला शिक्षा देऊ नको. तो तुझाही मुलगा आहे. त्याचं बोलणं ऐकून ईश्वरी तडफून उठली. नाही नाही विक्रम, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही ठीक व्हाल. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, ती रडतच म्हणत होती. विक्रम तिचे बोलणे ऐकून थक्क झाला. शेवटी हे अचानक तिला काय झाले होते? दगडासारखी ईश्वरी शेवटी कापसासारखी नरम कशी बनली? आयुष्य आणि मृत्यूवर आपला कोणताही हक्क नसतो ईश्वरी. हे सर्व भगवंतांच्या हातात आहे. त्याने मऊ स्वरात तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण हुंदके देऊन ती रडू लागली. नाही विक्रम, तुम्ही असे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. माझ्या हृदयाचं जग उद्ध्वस्त करून तुम्ही जाऊ शकत नाहीत. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुमच्याशिवाय मी मरून जाईल. ती आपल्या भावनात वाहत चालली होती. तिच्या कबुलीवर विक्रम कपूर स्तब्ध राहिला होता. त्याला त्याचे प्रेम तेव्हा मिळाले होते जेव्हा त्याचा या जगातून परतण्याची वेळ आली होती. त्याचे हृदय वेदनेने भरून आले. काश ईश्वरी, तू ही गोष्ट आधी मला सांगितली असतीस तर आज हा आजार माझ्या जीवावर ओझं बनून आला नसता. तो वेदनादायी हास्यासह म्हणत असताना तिला आपल्या कुशीत सामावून घेत होता. तो शांतपणे खूप रडत होता. हृदयाची वेदना त्याला आतून तोडत होती. तुम्हाला काही होणार नाही विक्रम, मी सांगत आहे ना. तुम्ही ठीक व्हाल. तुम्ही स्वतःचे उपचार करून घ्याल. तुम्हाला माझ्यासाठी ठीक व्हावंच लागेल. अन्यथा लक्षात ठेवा, तुमच्यानंतर मी सुद्धा जगू शकणार नाही. मग आपला मुलगा अनाथ होईल. तिच्या बोलण्याने विक्रमचे हृदयच हलवून टाकले होते. ती जणू वेड्यासारखीच झाली होती. तिने विक्रम कपूरच्या जितक्या तीव्रतेने तिरस्कार केला होता, आज तितक्याच तीव्रतेने ती त्याच्यावर प्रेमही करू लागली होती. मला माफ करा विक्रम, मी तुमच्या प्रेमाची कदर करू शकले नाही. पण आता मी तुमच्यापासून दूर राहू शकणार नाही. तुमची ताटातूट मला मारून टाकेल. विक्रमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो इच्छा असूनही स्वतःला रोखू शकला नाही. त्याच्या हृदयाची वेदना डोळ्यांच्या मार्गे वाहत चालली होती. ठीक आहे ईश्वरी, आपण एकत्र जगूया. मी सुद्धा तुझ्यापासून दूर राहून जगू शकणार नाही. मी तुझ्यासाठी आणि जयसाठी भगवंताकडे माझे आयुष्य परत मागेल आणि हार मानणार नाही. त्याच्या बोलण्याने ईश्वरीला जणू शांती मिळाली होती. तिचे हुंदके हळूहळू थांबत चालले होते. विक्रमने तिचा चेहरा हळूच आपल्या छातीवरून हटवला आणि आपल्या बोटांनी तिचे अश्रू पुसले. ती ओल्या डोळ्यांनी हलकेच हसली होती. विक्रम कपूरला तिचे हसणे खूप आवडले. पुढच्या क्षणी ती स्वतःहून पुन्हा त्याच्या छातीला लागून बसली. विक्रमने तिला एखाद्या मौल्यवान गोष्टीप्रमाणे आपल्या कुशीत सामावून घेतले. ईश्वरीच्या प्रेमाच्या कबुलीने त्याला पुन्हा जगण्याचे एक कारण दिलं होतं. तो मृत्यूशी लढला होता. जणू त्याला त्याचं आयुष्य पुन्हा मिळालं होतं. त्याचा शर्मिंदेपणा आणि त्याचा पश्चाताप कबूल झाला होता आणि त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या होत्या. 8 वर्षानंतर. विक्रम, झोपेतून उठा, ऑफिससाठी लेट व्हाल. ती त्याच्यावरून चादर खेचत थोडी चिडचिड करतच म्हणाली. ती खूप वेळेपासून त्याला जागवण्याचा प्रयत्न करत करत आता वाईट प्रकारे थकली होती. आज मी ऑफिसला जात नाही आहे, त्याने चादरीतून चेहरा बाहेर काढत म्हटले. ईश्वरीने आश्चर्याने त्याला पाहिले. तो दिवसेंदिवस आराम करण्याची सवय लावून घेत होता. कोणत्या आनंदाने? कालसुद्धा तुम्ही ऑफिसला सुट्टी घेतली होती, ती खोट्या रागाने म्हणाली. विक्रम उठून बसला. का? तुला माझं घरी राहणं, मुलांसोबत वेळ घालवणं आवडत नाही का? तो तोंड फुगवून बोलला. तर खूप गोंडस वाटले. ईश्वरी हलकेच हसली. विक्रम कपूरच्या प्रेमाने तिच्या आयुष्यातील सर्व उदासपणा मिटवून टाकला होता. आज तिला खरोखर भगवंताच्या न्यायावर विश्वास बसला होता. जर आयुष्याने तिच्याकडून खूप काही हिरावून घेतले होते, तर त्याच आयुष्याने व्याजासह तिला विक्रमचे प्रेम परतही केले होते. आता हसत का आहेस? उत्तर दे ना, तो खोट्या पद्धतीने तोंड फुगवून म्हणाला. मी तर फक्त हे विचार करून हसत होते की इतका गोंडस आणि एखाद्या राजपुत्रासारखी शान ठेवणारा माणूस माझा जोडीदार कसा बनला. ती त्याच्या जवळ येऊन बसली. खूप मस्का लावतेस तू मला. माझी मुलं काय माझी कमी स्तुती करतात, जी आता तू सुद्धा सुरू केली आहेस? तो तिला उशी मारतच म्हणाला. ईश्वरी खळखळून हसली. तिच्या निष्पाप हास्यात विक्रम हरवून गेला.
ईश्वरीने आपले प्रेम आणि आपुलकी देऊन त्याचे अपुरे आयुष्य पूर्ण केले होते. जय तर आधीपासून होताच त्यांच्या आयुष्यात, मग कनक आणि आशूच्या येण्याने त्यांच्या आनंदात अजूनही भर पडला होता. तो प्रेमळ नजरेने तिला पाहू लागला. काय झाले, असे काय पाहत आहात? ती त्याच्या नजरेने लाजून त्याला म्हणाली होती. नाही, काही नाही, इतके म्हणून त्याने प्रेमाने ईश्वरीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. ती त्याच्या प्रत्येक आनंदाची आणि प्रत्येक दुःखाची जोडीदार होती. त्याचं ती संपूर्ण जग होती, ज्याच्या प्रेमाने आणि सत्य वागण्याने त्यांचे घर शांतीने भरले होते. ईश्वरी शांतपणे हसली आणि विक्रम कपूरच्या छातीवर डोके ठेवून तिने डोळे बंद केले. खरंच म्हणतात, भगवंत न्याय करणारा आहे. विक्रमने मनापासून पश्चाताप अनुभवत ईश्वरीच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले होते आणि कदाचित म्हणूनच भगवंताने त्याला माफ करत त्याची शिक्षा कमी केली होती. तर दुसरीकडे विक्रमचे तिन्ही मित्र नितीन, समीर आणि आकाश, ज्यांनी ईश्वरीसोबतच इतरही काही मुलींसोबत अन्याय करण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगली होती. नितीनने तुरुंगातील गुदमरलेल्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली होती. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात विक्रमला समजले की समीरला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि आकाशची मानसिक अवस्थाही ठीक नव्हती. त्याला वेडेपणाचे दौरे येऊ लागले होते आणि त्याला वेड्यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. विक्रम कधीकधी एकटेपणात विचार करायचा की भगवंताने त्याच्या वाट्याला इतकी कमी शिक्षा का लिहिली, आणि मग त्याला वाटले कदाचित आजपर्यंत त्याने कधीही कोणत्याही मुलीसोबत जबरदस्ती केलेली नव्हती आणि त्या दिवशी जेव्हा तो नशेच्या अवस्थेत वाहून गेला होता तर त्याने आपल्या गुन्ह्यांचा पश्चातापही व्यक्त केला होता. कदाचित म्हणूनच. असो, जे काही होते, आता त्याच्या आयुष्यात कोणतेही दुःख उरले नव्हते, केवळ आनंदाशिवाय. ईश्वरीचे अस्तित्व आणि तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांमुळे त्याला शांतता जाणवत होती आणि अजूनही तो तिला स्वतःच्या जवळ घेऊन खोल अनंत शांती अनुभवत होता. दूर कुठेतरी जुन्या झाडाची प्रार्थना त्या निष्पाप मुलीच्या हक्कांमध्ये मान्य झाली होती. आता तिचे आयुष्य आनंदाच्या मार्गावर चालू लागले होते. तर मित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा केवळ शिक्षण आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवली आहे, जी पूर्णपणे काल्पनिक आहे. यात वर्णन केलेली पात्र, घटना आणि ठिकाणं यांचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन कथेसोबत.